नमस्कार, स्वागत आहे तुमचं पंचकृष्णी या रेसिपीजमध्ये. आज आपण तुम्ही झुकणी तर बघितलीच असेल, तर ही आज छान अशी झुकणी आम्ही आणलेली आहे. तर या झुकणीपासून आज मी एक आगळी अशी रेसिपी तयार करून बघणार आहे. तर त्यासाठी आपण आता झुकणी ही किसून घेतलेली आहे. त्यामध्ये कोथिंबीर, खूप सारा कांदा, तर ही सर्व जिन्नस आपण आता एकत्र करून घेणार आहोत. तर झुकणीची रेसिपी तुम्ही खूप साऱ्या खाल्ल्या असेल, तर आता ही देखील आपण एक नवीन अशी रेसिपी तयार करून बघणार आहोत. तर त्यासाठी आपण आता झुकणी एका ह्याच्यात भांड्यात घेतलेली आहे, मिक्सिंग बाउलमध्ये. तर त्यामध्ये आता झुकणी टाकली. त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. कांदा आपण असा मोकळा करून घेणार आहोत. त्याची बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीरने अजूनच छान अशी चव लागते. तर आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घालून त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण डाळीचं पीठ घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ देखील घालू शकता. आता माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे, त्याच्यामुळे फक्त डाळीचं पीठच घालत आहे. तर त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत. सर्वप्रथम हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ. आता हातात सायनी सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर करणार नाही आहोत, कारण झुकणीच्या आणि स्वतःचंच खूप सारे पाणी असते, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आहोत. तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर अशा पण या पावसाळ्याच्या दिवसात छान अशी कुरकुरीत ह्या झुकणीची आपण भजी तयार करणार आहोत. तर आता तेल, त्यासाठी आपण आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तर तेल आपलं असं गरम झालं की नाही आपण पाहिलं, तर आपण त्याच्यामध्ये आता थोडे थोडे भजे हाताच्या साहाय्याने सोडून घेणार आहोत. तर ह्या पाऊस पडत असताना या पावसाच्या दिवसात अशी कुरकुरीत भजे चवीला अगदी छान अशी लागतात. तुम्ही देखील अशी भजे नक्कीच तयार करून बघा. कसे झाले कमेंट करून मला नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व अशाच नवनवीन रेसिपी देखील तुम्ही तयार करू शकाल. तर आपण सर्व भजी याच्यात हे करून घेतलेले आहेत, टाकून घेतलेले आहेत. आता आपण मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपण एक एक करून ही भजी उलट पलट करून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. आपली भजी आता छान अशी कुरकुरीतपणे तयार झालेले आहेत. तर माझी ही झुकणीची नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता ही माझी रेसिपी माझ्या मिस्टरांना मी खायला देणार आहे. बघू आपण त्यांच्याकडनं त्याचा कसा रिस्पॉन्स येतो आहे. तर अशा प्रकारे आपण आता सर्व भजी तयार करून घेणार आहोत. तर भजे खायला दिल्यानंतर ताटामध्ये शिल्लकच काही ठेवलं नाही मुलांनी, जेणेकरून ते म्हणतात मी रिप्लाय कसा देऊ. एक भजा खाऊन ते म्हणतात छान झालेले आहेत. तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब